लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने सखीसमोर आता हळूहळू खऱ्या तेजस्विनी कामतचं सत्य येणार आणि मनस्विनीचा खोटारडेपणा उघड होणार. आता नेमकं काय काय आणि कसं घडतं या सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर आता आपण इथे पाहिलं होतं की कान्हा हा मनस्विनीच्या बोलण्याचं रेकॉर्डिंग करत असतो त्याच्या फोनमध्ये, पण मनस्विनी त्याचा फोन खाली फेकून देते. कान्हा फोन उचलतो. त्यानंतर मग आता मनस्विनी हिला वाटतं की आता कान्हा रेकॉर्डिंग वगैरे करत नाही आहे आणि मग ती बोलायला सुरुवात करते. काय रे, तुला काय वाटलं होतं तू माझं रेकॉर्डिंग करशील आणि तुला समजेल सगळं सत्य? पण आता तुझ्याकडे काहीच नाही शिल्लक ठेवलेलं. मी ऐकायचं आहे ना तुला खरं? मग ऐक. हो, आहे मी खरी मनस्विनी. हो, मला राग यायचा त्या तेजस्विनीचा. प्रत्येक वेळी सगळीकडे संस्कारी असल्यासारखं वागायचं, सगळ्यांशी गोड गोड बोलायचं, सगळ्यांशी खोटं खोटं प्रेमाने नांदायचं. हे सगळं नाही जमलं मला माझ्यासारखं जगायला आवडायचं, समजलं? त्याबरोबर मग पुढे मनस्विनी म्हणते, हो आहे मी मनस्विनी आणि ह्या सर्व प्रॉपर्टीवरती माझा मनस्विनीचा म्हणजे सरकारचा हक्क आहे, त्या सखीचा किंवा तिच्या त्या आईचा नाही. कारण हे सगळं ना मी कमवलं आहे, मी वाढवलं आहे, मी सांभाळलं आहे. त्यामुळे मी सांभाळलेल्या या प्रॉपर्टीवरती हक्कसुद्धा माझाच आहे, समजलं ना? त्याबरोबर एवढं बोलून ती तिकडनं आता रागारागात निघून जाते. त्याबरोबर आता इकडे कान्हा हा त्याच्या कॉलरजवळ त्याने जे रेकॉर्डिंगसाठी माईक लावलेलं असतं ते काढतो आणि म्हणतो, वा छान, शाब्बास सरकार, शाब्बास. मला जे हवं होतं ते तुम्ही स्वतःच मला मिळवून दिलं. तुम्हाला काय वाटलं, माझ्या लक्षात येणार नाही का की तुम्हाला मी रेकॉर्ड वगैरे करेन अशी शंका येईल म्हणून? तुम्हाला शंका येणार आणि तुम्ही त्याची खातरजमा करून घेणार हे सगळं मला आधीपासूनच ठाऊक होतं ना. म्हणूनच तर मी तुम्हाला दिसावा असा मोबाईल पकडला होता. असो, जर शेवटच्या क्षणी तेजस्विनी कामतला नाही सिद्ध करता आलं, त्याच तेजस्विनी कामत आहेत आणि ह्या सरकारने काही छळकपट केला तर हा पुरावा मला दाखवता येईल. त्यानंतर मग आता सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात. दुधाचा चहा आणि टोस्ट हा आजचा नाश्ता असतो. सखीने हा नाश्ता बनवायला सांगितलेला असतो. आता सखी ही प्लेटमध्ये टोस्ट घेते, त्याच्यावरती चहा ओतते. आता कान्हा तिला ओरडत असतो, सखी मॅडम काय करताय, हे असं कोण खातं? त्यावर मग लगेचच तेजस्विनी म्हणते, सखी खाते असं लहान मुलांसारखं लहानपणापासून. सखी आता ते 3 तास खात बसशील ना लहान मुलांसारखं रमत गमत? त्याबरोबर लगेचच मनस्विनी म्हणते, 1 मिनिट, हाऊ डेअर यू. माझ्या मुलीने 1 तास खाऊ नाहीतर 3 तास खाऊ, तिला बोलणारी तू कोण आहेस? एक गोष्ट लक्षात ठेव, 4 दिवस तुला ह्या घरात राहायला दिलं आहे, गुपचूप 4 दिवस ह्या घरात राहायचं. माझी मुलगी काय करते, कसं करते, काय खाते, कसं खाते या गोष्टींवरती लक्ष ठेवायचं नाही, समजलं ना? सखी बाळा, तुला जसं खायचं आहे तसं तू खाऊ शकतेस. तुझ्यावरती कोणाचीही बंदी नाही आहे. तुला जे हवं आहे ते तू करू शकतेस. एवढं बोलून आता लगेचच ती सखीला खायला लावते. त्यावर सखी म्हणते, आई पण 1 मिनटं, मी असंच टोस्ट खाते हे तुला माहीत नाही आहे का? नाही म्हणजे ह्या जे म्हणाल्या ते अगदी बरोबर होतं. मी लहानपणापासून टोस्ट असंच खाते. तू कधी मला ह्या गोष्टीवरनं दापलं नाहीस गं, पण का गं? त्याबरोबर मग मात्र आता मनस्विनी गप्प बसते. कान्हा म्हणतो, दापेल तेव्हा ना जेव्हा तुमची सवय हिला माहीत असेल. हिला तर कायम पैसाच प्रिय होता, मग ह्या तर नेहमी पैशाच्याच मागे पळत होत्या. तुमच्या खऱ्या आईला तुमची प्रत्येक सवय माहीत आहे, म्हणून शेवटी तिने उत्तर दिलं. काय बरोबर ना मनस्विनी मावशी? त्याबरोबर लगेचच आता कान्हाने हे असं म्हटल्यावर आता तेजस्विनी आणि सखीसुद्धा म्हणतात की का नाही दपलंस तू मनस्विनी खरंच सखीला? मला उत्तर हवं आहे. सखीसुद्धा म्हणते, हो आईला तर ही सवय मी लहान असताना नाही आवडायची, असं रमत गमत वेळ वाया घालवत खाणं. आई मला नेहमी या गोष्टीवरनं तू दापायचीस. मग तू माझी आई आहेस ना, मग एवढ्या वर्षात पुन्हा कधीच तू मला माझ्या या सवयीवरून का नाही ओरडलीस? का माझ्यावर रागवली नाहीस? का मला काहीच नाही बोललीस? आता मात्र सरकार निरुत्तर होतात आणि आता त्या मला नाही उत्तर द्यायचं एवढं म्हणून तिकडनं निघून जातात. त्यावेळी मग आता इकडे सखी ठरवते की आता मी पुन्हा लहानपणी ज्या गोष्टी करायची त्या सर्व गोष्टी परत करणार आणि आता मी प्रत्येक पावलावर नक्की खरी आई कोण आणि खोटी मनस्विनी मावशी कोण हे शोधून काढणार. कारण तसंही या गोष्टी शोधून काढणं मला सोपं जाईल, कारण सरकारांनी तर ह्या 12 वर्षात माझ्यावर लक्ष दिलंच नाही आहे. सरकार मला ओळखत नाहीत नीटशा, पण माझी आई तर मला ओळखत असेलच ना.
जर सरकारच माझी आई असतील त्या म्हणतायत त्याप्रमाणे, तर त्या माझ्या बारीकेतल्या बारीक गोष्टीवरती लक्ष देतील आणि मला बरोबर ओळखतील. तर इकडे आता मनस्विनी रागारागात खोलीत आलेली असते आणि खोलीत आल्यावर मग मात्र मनस्विनीचा संताप होत असतो आणि ती म्हणत असते, कोण अशा ह्या बावळटासारख्या मुलांच्या सवयी लक्षात ठेवण्यात आपला वेळ वाया घालवत असेल. काय तर म्हणे चहामध्ये टोस असा बुडवून नाही तर भिजवून खाते. हे काय लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे का? मूर्ख तेजस्विनी काय काय करेल ना त्याच्याशी काही पत्त्या नाही आहे. पण आता मला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर मलासुद्धा हा सर्व मूर्खपणा करावा लागेल. पण मी त्या सखीला कधीच ओळखलेलं नाही आहे. मी तिच्यासोबत वेळ घालवणं तर खूप दूरची गोष्ट, मी तिला कधी वेळ दिलेलाच नाही आहे. मग आता कसं सांगू मी तिला नक्की ती कशी होती ते? नाही 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 मनस्विनी, नाही, असं बोलून नाही चालणार. हा तुझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जर तू त्या मूर्ख सखीच्या बालपणीच्या आठवणी नाही आठवल्यास तर मग तुला ह्या घरातनं बाहेर पडावं लागेल. आठव, काहीही करून आठव. कुणाकडून तुला सखीच्या बालपणाची सगळी माहिती मिळू शकते? दाभाडे नाही, पण त्या मला का मदत करतील? उलट मी जर त्यांच्याकडे मदत मागायला गेले, सखीबद्दलच्या गोष्टी जाणून घ्यायला गेले, तर त्या ते सगळं काही त्या खऱ्या तेजस्विनीला सांगतील. मग कोण? मीनाक्षी नाही, पण मीनाक्षी का मला मदत करेल? माझं मूल मेलं आहे मीनाक्षीमुळे आणि आजपर्यंत मी कायम तिची ही दुखती नस दाबत आली आहे. त्यामुळे आज मीनाक्षीसुद्धा मला मदत करणार नाही. परशू नको. घरात कुणाकडनंही मदत घेणं माझ्यासाठी खूप अवघड होऊन बसेल. काय करू, कसं शोधून काढू सगळं, असा विचार करत आता मनस्विनी रूममध्येच बसून असते. तर इकडे आता सखीने ठरवलेलं असतं की लहानपणीच्या सर्व गोष्टी ती करणार, चुकीच्या गोष्टी ती करणार, ज्यावरून तिला तिची आई रागवायची, ओरडायची आणि मग सखी तिची आई कोण हे ओळखणार. मग आता सखी काय करते, सखी आता तिच्या रूममध्ये ड्रॉइंग काढत बसलेली असते आणि सखीने आता खूप सारा पसारा, स्केच पेन, क्रेयॉन्स कलर, वॉटर कलर, चारकोल पेन्सिल, इरेझर, शार्पनर असा काढून ठेवलेला असतो. इतक्यात तेजस्विनी रूम बाहेरून जात असते आणि तिला सखीच्या खोलीत हा पसारा दिसतो. तेजस्विनी खोलीत येत म्हणते, सखी अगं काय गं, किती पसारा केला आहेस तू खोलीत? लहानपणापासून तुझी सवय आहे ना पसारा काढूनच चित्र काढायचं, पसारा काढूनच अभ्यास करायचा. किती वेळा सांगितलं आहे मी बाळा तुला, जितक्या वस्तू गरजेच्या असतील तितक्याच वस्तू काढून घेत जा आणि नंतर त्या सर्व व्यवस्थित त्यांच्या जागी ठेवून देत जा. नंतर तू हा असा पसारा काढून बसल्यामुळे तू वस्तू कुठेही टाकून देतेस आणि तुला वस्तू का सापडत नाही आणि मग मात्र सर्व गोंधळ करत बसतेस. वस्तू शाळेत जायला वेळेवर सापडल्या नाही की, सापडल्या नसायच्या की. त्यावर सखी म्हणते, नाही इट्स ओके. त्याच्यानंतर मग आता तेजस्विनी तिला म्हणते, आधी तू हा पसारा आवर आणि मग चित्र काढायला बस पुन्हा. जा पहिलं सगळं आवरून घे. आणि मग आता ती सखी उठत असताना लगेच म्हणते, बरं असू दे, आता काढते चित्र तर काढ, मी आवरते. पण सखी आज शेवटचा, पुन्हा मी आवरणार नाही हा सगळा पसारा. आता सखीला तिच्या लहानपणाची आठवण येते. नेहमी तिची आई तिला असंच म्हणायची, सखी हे शेवटचा हा, मी पुन्हा नाही आवरणार. पण नेहमी आईच पसारा आवरायची आणि आतासुद्धा आईच पसारा आवरत असते. सखीला तेजस्विनीचा तो खोलीतला वावर अगदी हवासा आणि आठवल्यासारखा वाटत असतो. आता तेजस्विनी सखीचं कपाट उघडते आणि म्हणते, सखी इथे एक पोलिसांचा युनिफॉर्म ठेवलेला होता, तो कुठे? त्याबरोबर सखी म्हणते, युनिफॉर्म? त्याबरोबर ती म्हणते, हो अगं, तुझ्या शाळेत तू 3रीला असताना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं, तेव्हा तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी आणला होता आणि त्या युनिफॉर्ममध्ये तुला बघून राघव म्हणालेही होते की सखी तू पोलीस बन म्हणून आणि आपल्या ह्या देशाची सेवा कर. त्याबरोबर मग सखीला तिचे वडील खरोखर तिला हे सगळे शब्द बोलले होते ते आठवतं आणि ती म्हणते, तो युनिफॉर्म कुल्फीकडे आई. कुल्फीच्या शाळेमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतात तेव्हा मीनाक्षी काकूने तिला घालायसाठी दिला होता. त्यावेळी मग लगेचच इकडे आता तेजस्विनी म्हणते, सखी त्या बालपणीच्या युनिफॉर्मचं ठीक आहे, पण बाळा खऱ्याखुऱ्या युनिफॉर्मचं, खऱ्याखुऱ्या वर्दीचं काय? तुझ्या बाबांना खूप इच्छा होती तू पोलीस भरती करावी अशी, मग करशील ना भरती? करशील ना प्रयत्न? होशील ना भरती? आता इकडे तेजस्विनी हे असं बोलल्यावर मग सखी विचार करते की मनस्विनी म्हणजे माझी आई, सरकार तर एवढे वर्षात मला म्हणाल्या की पोलीस भरतीसाठी प्रयत्न करू नकोस, कारण हे राघवच्या इमेजला शोभणार नाही. कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे एकुलते एक वारस पोलीस भरती आणि बिझनेसचं काय? म्हणून मग तिने सखीला पोलीस भरतीसाठी ट्राय करून दिलं नव्हतं, अपेअर होऊ दिलं नव्हतं. मग आता ती तेजस्विनीकडे बघतच राहते.
तेजस्विनी म्हणते, माहिती आहे मला, मनस्विनीची इच्छा नाही आहे तू पोलीस भरती करावी अशी. राघवच्या इमेजला, कामत एम्पायरच्या इमेजला शोभणार नाही म्हणून तिने तुला पोलीस भरती करू नको असं सांगितलं होतं. पण मी तुला असं कधीच सांगणार नाही, कारण बाळा माझ्यासाठी तुझ्या बाबाचं स्वप्न पूर्ण होणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि कोण म्हटलं की बिझनेसमनची मुलं हे असं काही करत नाही, बिझनेसमनच्या मुलांनी बिझनेसच केला पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. आठवतं आहे ना, राघव तुला ही गोष्ट नेहमी सांगायचे. सखीला आता ती प्रत्येक गोष्ट आठवत असते. मग मात्र आता इकडे सखीचा ना खूप मोठा गोंधळ उडालेला असतो. एका बाजूला एवढी वर्ष 12 वर्ष तब्बल तिच्याबरोबर असलेली सरकार खरी आई आहे की आज काल परवा आलेली ही तेजस्विनी जी तिला प्रत्येक तिच्या बारीक मोठ्या बालपणीच्या गोष्टींची आठवण करून देते, प्रत्येक वेळी तिला सांभाळून समजावून सांगते, ही खरी आहे. कळतच नसतं सखीला आणि त्यामुळे सखीचा आता गोंधळ उडालेला असतो. सखी आता तिच्या रूममध्ये शांत बसते आणि आता ती साईबाबांकडे प्रार्थना करत म्हणते, बाबा आतापर्यंत माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला सामना करण्याचं बळ मी तुमच्याकडनंच मागितलं. प्रत्येक वेळी मी तुमचाच आधार मागितला आहे आणि आजही वेळी माझी खरी आई कोण आहे हे ओळखणं हे माझ्यासाठी तेवढंच अवघड झालं. म्हणून आजही मी तुमच्याकडेच मदत मागते. कोण आहे माझी खरी आई हे ओळखण्यासाठी आता तुम्हीच काय तो मला मार्ग दाखवा. बाबा राहाल ना माझ्या पाठीशी, कराल ना माझी मदत. तुमच्या सहाय्याची तुमच्या सखीला खूप गरज आहे. प्लीज प्लीज बाबा असा काहीतरी चमत्कार घडवा ज्यामुळे माझी खरी आई कोण आणि खोटी कोण म्हणजे माझी मावशी कोण हे ओळखणं मला सहज सोपं जाईल. काहीतरी चमत्कार घडवा बाबा, काहीतरी मार्ग दाखवा, काहीतरी मार्ग दाखवा असं म्हणत सखी आता प्रार्थना करत असते. तिच्या डोळ्यात अश्रू तरुण आलेले असतात. ती म्हणत असते, मी एवढी कमनशिबी मुलगी आहे की मी स्वतःच्या आईचा स्पर्श ओळखू शकत नाही आहे, मी माझ्या आईला जाणवू शकत नाही आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया.